कुंभेफळच्या जिजाऊ चौकामध्ये हा अपघात झालाय. अपघात होण्याचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर जे गतिरोधक आहेत. खरं तर गतिरोधक सुद्धा आम्ही सुरक्षिततेसाठी करतो, मात्र हे गतिरोधक समोरून येणाऱ्याला दिसत नाहीत बरेच वेळा. कारण त्यांना जो काही पांढरा असेल किंवा जो अत्यावश्यक रंग आहे, कलर आहे, तो दिलेला जात नाही. यापूर्वी केजमध्ये असे गतिरोधक आपण बसवले, मात्र ते न दिसल्यामुळं अनेक लोक अपघातग्रस्त झालेले आहेत. इथंही अपघात झालेला आपण बघू शकता. ही गाडी मागच्या ठिकाणी दाखवतो. या गाडीची अवस्था झालेली आहे. ही गाडी ट्रकनं मागून येऊन धक्का दिल्यानं म्हणून त्याच्यानंतर अशा प्रकारची अवस्था झाली. मला वाटतं गाडीमध्ये कोणाची अशी जीवितहानी झालेली नाही, मात्र काही किरकोळ जखमा झालेल्या असू शकतात. इथं संदेश हा या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना, केज तालुक्यात जिथं जिथं आम्ही मागणी तर सगळे करतात, गतिरोधक बसवतात, मात्र गतिरोधक बसवल्यानंतर त्याच्यावर जे वाईट किंवा इंडिकेट करणारं, संकेत देणारं काहीतरी असणं आवश्यक आहे, ते नसतं. त्यामुळं आपण बघू शकता, माझ्या मागं जर आपण बघितलं, केजकडून या दोन्ही गाड्या येत होत्या. केजकडून येत असताना इथं हा गतिरोधक आहे. कुंभेफळच्या गावात येताना आणि गावात सुरू होताना दोन्हीकडून गतिरोधक आहेत. गतिरोधक असणं गरजेचं आहे, पण मी गावकऱ्यांनाही विनंती करेन आणि ज्यांनी गतिरोधक टाकले त्यांनाही विनंती करेन की आम्ही हे गतिरोधक बनवताना आमची सुरक्षा घेतली, पण येणाऱ्यांची सुरक्षा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी झालंय असं, ही गाडी केजकडून येत होती जी आपण आता अपघातग्रस्त बघितली, आणि ती गाडी येत असताना ते गाडी ब्रेक केला गतिरोधकामुळे. अचानक गतिरोधक पुढे दिसल्यामुळं मागून ट्रकही तितक्याच वेगाने येत होता आणि त्या ट्रकला आपल्या वेगावर कदाचित कंट्रोल नाही झालं आणि म्हणून ती या गाडीला धक्का दिलेला आहे. ही गाडी सरळ चौकात दुभाजक रस्ता, दुभाजक जे तिकडं आहे त्या बाजूला वळून पुन्हा एक गाडी जास्तीची ही अपघातग्रस्त झाली. या ठिकाणी हा अपघात थोडक्यात झालेला आहे, मात्र याच्यातून आम्ही काही शिकणार आहोत की नाही हे शिकणं गरजेचं आहे आता. की हे जे गतिरोधक आहेत, आम्ही या ठिकाणी MSRDCला यापूर्वी कळवलेलं आहे. केज नगर पंचायत आणि त्याच्या गावच्या ज्या गावात हे असे गतिरोधक निर्माण केलेले आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण एवढा खर्च सगळ्याच्यावर करतो, मात्र जिथं आज जीव जाणार आहेत लोकांचे, बरेचसे दुचाकी धारक येतात, बरेचसे 4 व्हीलर्स येतात, यांना हे गतिरोधक दिसत नाहीत. रात्रीच्या वेळेत यापेक्षा भयान अवस्था होते. म्हणून आम्ही केज तालुक्यातील जेवढे गतिरोधक आहेत, आम्ही MSRDCला पुन्हा एकदा सांगतो, जर त्यांनी पुढच्या 8 दिवसाच्या आत जबाबदार यंत्रणेनं जर अशा प्रकारच्या गतिरोधकाची योग्य ती दखल घेतली नाही, त्याला रंगवून किंवा अत्यावश्यक ठिकाणी साईन बोर्ड लावून त्याला जर इंडिकेट केलं नाही, तर होणाऱ्या कुठल्याही मृत्यूला कदाचित मनुष्य म्हणजे वधाचा गुन्हा त्या यंत्रणेवर दाखल केला जाईल, याची त्यांनी काळजी घ्यावी. आणि केज विकास संघर्ष समिती नक्की करेल. आम्ही आज या व्हिडिओ मार्फत संपूर्ण संबंधित प्रशासनाला, यंत्रणेला आम्ही विनंती करतो अगोदर की अशा प्रकारचे गतिरोधक जिथं आम्ही टाकलेले आहेत, मी पुन्हा सांगतो, गतिरोधक टाकणं हा गुन्हा नाही आहे, कारण अनेक ठिकाणी वाहनं वेगानं येतात, त्यामुळे आम्हाला गतिरोधक टाकणं गरजेचं आहे, पण त्याचवेळी त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. तुम्ही आज इथं होता, काय सांगाल या गतिरोधक? माझं म्हणणं असं आहे की गतिरोधक पूर्ण मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, परळे, शेपवाडे, कनेरवाडे, परळे, केज आणि कुंभेफळ असल्या ठिकाणी बेतुका गतिरोधक टाकलेले आहेत. त्या गतिरोधक शासनाच्या नियमाप्रमाणे असायला पाहिजेत, उभे गतिरोधक नसायला पाहिजे. गाडीची जे शासनाचे नियम असते त्या नियमाप्रमाणे गतिरोधक पाहिजे, त्या नियमाप्रमाणे त्याचे कलर पाहिजे. आणि हे जे गतिरोधक आहेत, आपलं मनगढत गतिरोधक आहेत, हे गतिरोधक नसायला पाहिजे. शासनानं सगळ्याची जिम्मेदारी घ्यावं. शासनाची जे मालमत्ता आहे, गाडी म्हणलं तरी आणि जीव म्हणलं तरी शासनाची मालमत्ता आहे. हे सगळ्याची जबाबदारी शासनाची आहे. सगळे नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे. सगळ्याची आता पायी चालणाऱ्या माणसांना वाचावा आणि गाडी चालणाऱ्या माणसांना मरावा, हे कोणता नियम आहे? हे कोणत्या कायद्यात बसतं हे मला दाखवा. मी एक साधारण ड्रायव्हर माणूस बोलतो. मी आता एवढं तंग झालेलं आहे की गाड्या चालवायला सोडून टाकावा असं वाटायला लागला. एवढे बेपद्धतीने बेकायदेशीर बेधाव असं गतिरोधक निश्चित करतो मी. माझे 2 शब्द या नागरिकांनी जे मत व्यक्त केले ते खूप दखल घेण्यापात्र आहे. एक तर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, कुठेही गतिरोधक असणार नाही, आपण समजू घेऊया. परंतु तरी आम्ही नागरिक, आमची सुद्धा मागणी आहे की गतिरोधक तरीही असणं आवश्यक आहे. जरी कोर्टानं हा नियम केलेला असला तरी अनेक ठिकाणी, काही ठिकाणी गतिरोधक असावेत, पण ते किती असावेत आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे कसे असावेत याचं काही मापदंड आहे. ते मापदंड आम्ही पाळत नाही आहेत आणि कुठलीच नियमावली पाळत नाहीत. त्यामुळं अशा जीवन मरणाच्या गोष्टी, ज्याच्या घरचा व्यक्ती जातो
मला यापासून खरं याचं महत्त्व कळतंय. म्हणून आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो, नागरिकांनी याची दक्षता घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी झालेला अपघात आपण पुन्हा एकदा बघूया. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आपण मागच्या बाजूला कुंभेफळच्या जवळ प्रवेशद्वाराजवळ जिजाऊ चौकाच्या जवळ जो गतिरोधक आहे, त्या गतिरोधकावर ही गाडी पास होत असताना ब्रेक केली आणि त्यामुळे मागच्या गाडीनं अचानक गती कमी झाल्यामुळं त्या गाडीला मागच्या बाजूनं हा जोरानं ट्रकनं धक्का दिलेला आहे. ही गाडी बघू शकता आपण, कार गाडी आहे MH14 GU बहुतेक या ठिकाणी 0269 या नंबरची गाडी आहे आणि या गाडीची ही अवस्था झाली. पुढच्या बाजूने ही गाडी जिजाऊ माता जिजामाता चौक आहे त्या चौकाच्या बोर्डाला डिवायडरला जाऊन धडकलेली, मागे आणि पुढे दोन्ही बाजूनं गाडीचं नुकसान झालेलं आहे. ट्रकचं नुकसान झालेलं नसतं. आपण ट्रक थोड्यात बघूया या ठिकाणी. तर आपण पाहू शकतोय ज्या ट्रकनं या कार गाडीला मागून धडक दिली होती, हीच गाडी आहे. ही आंध्र प्रदेशची गाडी असू शकते. आंध्र प्रदेश AP 39 U 4157 अशा क्रमांकाची गाडी आपण बघू शकता. नंबर प्लेट या गाडी इथं. बाकी आता मी म्हटल्याप्रमाणे अपघातात कुणी असं फारसं जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही, ही थोडक्यात बचावलेलं आहे. परंतु या गोष्टीनं जो अपघात झाला आहे तो जर थोडा आणखीन कमी जास्त झाला असता तर कदाचित कार गाडीतल्या लोकांना कदाचित जीव गमावा लागला असता किंवा गंभीर जखमी झाली असती. मात्र एकूण कुंभेफळमध्ये आत्ता सायंकाळी साधारणतः 4:30-5च्या आसपास झालेल्या अपघातामध्ये आपण बघू शकतोय की अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे की जीवितहानी नाही आहे. मात्र याची दखल जे आपले गतिरोधक आहेत ते व्यवस्थित करण्याची घ्यावी लागेल.